आले. तिला कुठे माहिती की हे भिक्षुक म्हणजे कोण? ब्रह्मा विष्णू आणि महेश तीन देव आहेत. तिला वाटलं दारात भिक्षुक आले, आणली भिक्षा आणि ते धान्य देणार. ते तिन्ही मात्र भिक्षुक बोललेत आम्हाला हे धान्य नकोय. मग निर्वस्त्र होणं मात्र आम्हाला दे, आमची भूक भागव. तेव्हाच आम्ही तुझ्याकडलं अन्नप्राशन करू. एवढे का? पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी आले होते. परिणाम नाही ऐकलं. एवढी ताकद होती अणुसे मातेमध्ये की तिने हातात पाणी घेतलं. पाणी घेऊन ते जल अभिमंत्रित केलं आणि जसं अभिमंत्रित केलेलं जळ तिनेही या भिक्षुकांवरती शिंपडलं. शिंपडताच तिनेही मात्र हे भिक्षुक बाल्य स्वरूपात आले, बालक स्वरूपात. आणि मग मात्र या तिन्ही बालकांना पाळण्यात टाकलं. आणि मग आई म्हणून मात्र या अणुसूयेने दूध प्राशन करायला सुरुवात केली. आणि पाळण्यामध्ये झोका देत आहे. आणि तेवढ्यात सकाळची दुपार झाली, संध्याकाळ व्हायला लागली. वाट पाहून पाहून तिघीही पत्नी थकल्या. मग ब्रह्माणी, रुद्राणी आणि विष्णूंची पत्नी निघाले. कुठं कुठं गेले आमचे, कुठं गेले आमचे, कुठं गेले आमचे शोधायला. आता शोधावं तर सापडणार नाही. पण आपण सांगितलं परीक्षा घ्या. कोणाची? अणुसूयेची. म्हणून अणुसूयेची परीक्षा घेण्यासाठी गेले. मग शोधत 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 निघाल्या. अणुसूया मातेच्या आश्रमावरती आल्या. आणि आश्रमावरती येऊन मात्र म्हणतात कुठे आमचे पती, द्या आम्हाला. अणुसूया म्हणतात कोण तुमचे पती? मला काही माहिती नाही, चला इथून पुढे. तेवढ्यात आले अत्री ऋषी. आणि अत्रीजी येऊन मात्र अणुसूयेला विचारतात अगं हे कोण पाळण्यात? ते म्हणतात हे आपले बालक आहेत. आणि तेवढ्यात मात्र त्या तिघींनी बघितलं आणि त्या तिघी म्हणायला लागल्या आमचे तिघींचेही पती या ठिकाणी आलेत. मग ते दुसरं कोणी नाही तर कोण आहे? आमचे अहो आहे. मग द्या यांना आम्हाला परत स्वस्वरूपात आणून. शेवटी हतबल झाल्या. आणि या अणुसूयेची पतिव्रता श्रेष्ठ ठरवली. आणि मग मात्र या अणुसूयेने पुन्हा एकदा जल अभिमंत्रित केलं. जसं शिंपडलं तिनेही देव स्वस्वरूपात. आणि तेव्हा कुठं त्या तिघींना आनंद झाला. पण या तिन्ही देवांचं तेज मात्र एकवटलं. आणि हे तिन्ही देवांचं ब्रह्मा विष्णू आणि महेशाचं तेज एकवटून या अणुसूया मातेच्या उदरी तिन्ही देवांच्या तेजातून एक पुत्र जन्मास आला. आणि तो पुत्र म्हणजे कोण? तर साक्षात दत्तात्रय भगवंत आहे. बोलिये दत्तात्रय भगवान की. मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेच्या तिथीला मात्र दत्तात्रय भगवंत आले. आणि ते कोण? तिन्ही देवांचा अवतार. ब्रह्मा विष्णू आदि महेश्वर. ब्रह्मा विष्णू आदि महेश्वर.
दिगंबर दत्तात्रेय अवतार मात्र स्त्री आणि अनसूयेकडे झाला. आणि पुढे दोन पुत्र अनसूयेला झाले, चंद्र आणि दुर्वास. फार सुंदर वर्णन आलेलं आहे. आणि त्यानंतर त्या गण महाराजांची तिसरी कन्या, माझ्याकडे द्या, मी बाळाला लगेच शांत करून देते. आणि आईने मात्र त्या बाळाला कृष्ण कन्हैयाला या जोगीच्या हातात दिलं. जसं हातात दिलं, देवादिदेव महादेवांनी मात्र कन्हैयाला हातात घेतलं. आणि दृष्ट आणि दृष्ट्याची नजर एक झाली. शिवस्य हृदयं विष्णू, विष्णुश्च हृदयं शिव. दोघांची नजर एक झाली. आणि मग काय तर ये हृदयीचे ते हृदय घातले, अशी अवस्था मात्र झाली. आणि तेवढ्यात आले नंदबाबा. नंदबाबाला बघितलं आणि मग मात्र यशोदेवी कन्हैयाला वापस मागितलं आणि घेऊन आतमध्ये गेल्या. आणि देवादिदेव महाराज मात्र महादेव आहे पण या कन्हैयाच्या दर्शनाने मात्र मंत्रमुग्ध होऊन गेले. आणि तेव्हापासून हे देवादिदेव महादेव मात्र ज्यांचे अनेक नावं आहेत आणि त्यात एक प्रामुख्याने नाव पडलं महादेवाचं, आणि ते म्हणजे आशेश्वर. बोलिए आशेश्वर महादेव की. आशेश्वर का? कारण आस घेऊन आले. कशाची? श्रीकृष्ण भगवंताच्या दर्शनाची मनात आस घेऊन आले, म्हणून नाव पडलं आशेश्वर. पुढे कन्हैया लहाण्याचे मोठे होऊ लागले. द्वादशी गेली, त्रयोदशी आली आणि चतुर्दशी. पुढे चतुर्दशीच्या दिवशी ही अविद्या म्हणजे पुतना, पुतान नयती ती पुतना. आणि ही अविद्या मात्र संसारात आलेल्या प्रत्येक जीवाला लागला असते आणि तिच्यात न बांधता मात्र उद्धारून जायचे, हे सांगण्यासाठी ही श्रीकृष्ण कन्हैयालाची कथा आलेली आहे. आणि त्यानंतर अनेक लीला कन्हैया करत आहेत. बघा ना, बाळ कितीही छोट का असे ना, कितीही सावळं का असे ना, कितीही नाजूक का असे ना, आणि कितीही देखणं का असे ना, बाळ कसंही असेल तर ते तरीही मात्र आईची माया, अशीच माया यशोदेने कन्हैयाला लावलेली आहे. आणि म्हणून कन्हैया मात्र या आईच्या सानिध्यात जन्म घेतला. त्या आईच्या उदरी त्या आईचे नाव काय होतं? आहे लक्ष आहे काहींचं? काहींनी फक्त काय पाहिलं का? नाही. कोण? देवकी. आणि वडिलांचं नाव? वसुदेव. वसुदेव आणि देवकीच्या अवतारी जन्म घेतला. आणि पुढे इकडे नंद यशोदेकडे दुसऱ्या दिवशीपासून अष्टमीच्या रात्री आल्यापासून मात्र लहाण्याचे मोठे होते. जन्म घेतला कंसाच्या कारागृहामध्ये मथुरेला. आणि आता कुठे आहे देव? गोकुळामध्ये. हे विसरून जमणार नाही बरोबर. आणि गोकुळामध्ये कन्हैया या सगळ्या लीला करत आहे. जर गेले असेल ना मथुरेला, गोकुळाला, वृंदावनाला, तर बघा ज्यांनी ज्यांनी कथा ऐकली, ही श्रीमद भागवत कथा ऐकली, कृष्ण लीला कथा श्रवण केली आणि वृंदावनात गेले, मथुरेत गेले, गोकुळात गेले, परसणेत गेले, गोवर्धनाकडे गेले, तर बघा कसं सांगते ना मी, तसंच तंतोतंत अनुभूती तुम्हाला तिथं गेल्यानंतर येईल. फक्त कथा मात्र कान देऊन म्हणजे कसं?
नाही, लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक श्रवण केली. प्रसंगाना प्रसंग तुम्ही तिथं गेले तर तुम्हाला मात्र आठवेल, लक्षात येईल. अजूनही त्या भूमीमध्ये तुम्ही गेले ना तर श्रीकृष्ण भगवंताची अनुभूती तुम्हाला जाणवेल.